कढई ठेवलेली आहे। 1 चमचा मी साजूक तूप टाकत आहे। 1 गाजर हे असं उभे चिरून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे। गाजर कॅरमलाइज करण्यासाठी मी अर्धा चमचा साखर टाकत आहे। साखर वितळली गेली आहे। पाव वाटी मी काळे मनुके घेतलेले आहे ते याच्यात टाकत आहे। हे सुद्धा गाजराबरोबर परतून घ्यायचे आहेत। हे आता चांगले परतले गेले आहेत। मी आता प्लेटमध्ये काढत आहे। याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकत आहे। 1 तमालपत्र, मोठी वेलची, 2 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यात टाकायचा आहे आणि हा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आता ब्राऊन झाला आहे। कांदा आता परतला गेला आहे। पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी बोनवाला पण चिकन घेऊ शकता। काबूलमध्ये मटनचाच काबुली पुलाव करतात, पण मी इथे चिकन वापरलेलं आहे आणि मटन शिजायला वेळ लागतो आणि चिकन लगेच शिजतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये। आता याच्यामध्ये पुलाव करण्यासाठी बघा बासमती राईस मी अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे। हा 1 कप घेतलेला आहे। आता या चिकन बरोबरच मी हा परतून घेत आहे। अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा टीस्पून मीठ। काबुली पुलावमध्ये जास्त मसाले जात नाहीयेत आणि तो फिकाच असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी काहीच मसाले टाकत नाहीये। तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे गरम पाणी केलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाला मी 1.5 वाटी गरम पाणी टाकत आहे। भात मी मोठ्या गॅसवर आता शिजवून घेणार आहे। भातातलं पाणी बघा कमी झालं आहे, हे बघा बुडबुडे येतात। गाजर आणि मनुके जे तळून घेतलेले होते ते आता याच्यावर टाकायचे आहेत। पाव चमचा मी गरम मसाला परत वरती टाकत आहे। 1 चमचा साजूक तूप टाकायचा आहे। कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटं स्लो गॅसवर मी भात शिजवून घेत आहे। 10 मिनिटे होऊन गेले आहेत। मी आता झाकण काढत आहे। भात पण बघा शिजला आहे। काबुली पुलाव तयार झाला आहे। मी गॅस बंद करत आहे। काबुली पुलाव मी आता प्लेटमध्ये काढत आहे। काबुली पुलाव बघा खूप दिसायला पण छान दिसत आहे आणि कमी मसाले आहेत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काबुली पुलाव करून बघा। अफगाणिस्तानचा काबुली पुलाव तिथली ही फेमस रेसिपी आहे। करायला तर एकदमच सोपी आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काबुली पुलाव करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला विसरू नका। धन्यवाद।